जनतेनं पैसेच घेऊ नये. बरोबर. जर पैसे घेतल्यानंतर ते विकास कुठून होईल? विकास कोण करणार आहे? तुम्हाला पैसे दिल्यानंतर तुम्हाला कोण बोलू देणार आहे? जेव्हा निवडणूक येते तेव्हाच विकासाच्या गोष्टी केल्या जातात. नाही, नांदेडमध्ये विकास चालूच आहे ना. तुम्ही बघा ना, रस्त्याची कामं होतच आहे. त्याच्या आधी झालेले आहेत. सगळ्या काही विकास चालूच आहे. आपण बघतो की निवडणूक आल्यावरच ते विकासाच्याही गोष्टी करतात. निवडणूक आल्यावरच विकासाच्या गोष्टी करतात. 5 वर्षाच्या नंतर बघत नाहीत. आपल्या नांदेडचे रस्ते कधी काढतात, कधी काही दिवस डबल खोदतात, डबल काढतात, तेच करत असतात त्यांनी. आणि जेव्हा येते जेव्हा इलेक्शन येते तेव्हाच त्यांनी रस्त्याची काम सुरू करतात. योजनेचं लालच दाखवतात आणि निवडून आल्यानंतर विसरून जातात. जर नेमक्या लोकांना देतात, नेमक्या लोकांना देतात. काहीतरी त्याच्यात नियम लावतात. की निवडणूक आल्यावरच नेते आपल्याला दिसून येतात का? हे तर बरोबर आहे मॅडम. दिसतात ते निवडणूक आल्यावरच. पण कसं आहे मॅडम, त्यांनी एरवी टाईम पण त्यांना पण थोडं वर्क असते, काम असतात. पण ॲटलीस्ट त्यांनी एकदा तरी वर्षामध्ये जिंकून आल्यानंतर एकदा तरी नगरसेवक असो, आमदार असो, कोणी असो, यांनी पब्लिकमध्ये एक वेळेस परत एकदा भेट द्यायला पाहिजे. ताई फक्त निवडणुकीमध्येच नेते दिसतात असं वाटतं का तुला? हो ना, निवडणुकीपर्यंतच असतात. नंतर कोणी पलटून पण बघत नाही. परत फिरून कोणी येतच नाही, की बाबा तुम्हाला काय समस्या आहे? आम्ही तुमची समस्या दूर करू शकतो. असं कधी कोणी विचारायला येते का?